विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आमदार विलास भुमरे यांनी बिडकीन येथील दुर्दैवी घटनेकडे सरकारचं लक्ष वेधलं। गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेल्या 19 तरुणांपैकी हिमांशु कांबळे, प्रेम आदमने, आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे आणि आनंद नरवडे या 5 तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता। या घटनेनंतर मृतदेह शोधण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। मात्र मृत्यू झालेले अनेक तरुण हे आपल्या कुटुंबातील कर्ते सदस्य असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबावर मोठं संकट कोसळल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे शासनाने या सर्व पीडित कुटुंबांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेत केली आहे। कारण की माझ्या मतदारसंघातील बिडकीन गावातील पर्यटनासाठी जवळपास 19 तरुण हे गणपतीपुळेला दर्शनासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती फिरत असताना जवळपास 5 तरुणाचा त्या समुद्रातील भरती आवटीमध्ये लाटाचा अंदाज न आल्याने हे 5 तरुण समुद्रात बुडून त्यांचे मृत्युमुखी त्या ठिकाणी पडले। त्या ठिकाणी हिमांशु कांबळे असेल, प्रेम आदमने असेल, आदित्य राऊत असेल, अनिकेत हिवराळे असतील, आनंद नरवडे असतील, हे चांगले होतकरू तरुण दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। पण त्या ठिकाणी घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी त्या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले तरुण होते त्यांच्या डेड बॉडी सापडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी खूप सहकार्य केलं। त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नितीनजी बगाटे साहेब असतील यांनी देखील सहकार्य केलं। पण या औचित्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपण सरकारच्या माध्यमातून, कारण की या तरुणांच्या वरती कुटुंब अवलंबून होतं, तर या कुटुंबाला आपण सरकारने प्रत्येकी 5 लाखाची मदत करावी ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।